नमस्कार, VCNच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। भूतेश्वर चौकात ट्रॅक्टरने उडविले 11 वर्षीय विद्यार्थिनीला, सुदैवाने वाचले विद्यार्थीचे प्राण। दिवसात पेट्रोल टाकून जाळून घेऊन युवकाची आत्महत्या, एकतर्फी प्रेमातून घडली घटना। मलकापूर येथे गायी घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अनेकांना उडविले, 61 गायीपैकी 26 गायी दगावल्या। दर्यापूर आठवडी बाजारातील 2 वाईन शॉपीत चोरी, आरोपी पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान। आणि खामगाव वामन नगरातील हटविले अतिक्रमण, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या MP09 7067 क्रमांकाच्या कंटेनरने तब्बल 6 ठिकाणी रस्त्यावरील वाहनांना उडवल्याची घटना घडली असून या अपघातात 1 जणाचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। या जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचारी आहेत। तर या कंटेनरने एवढ्यावरच न थांबता कंटेनर चालकाने क्षणाची उसंत न घेता घटनास्थळावरून नांदुराकडे धाव घेऊन रोडने बऱ्याच वाहनांना धडक देत नांदुराजवळ ही एका दुचाकी स्वारास जोरदार धडक देऊन जखमी केले। या संपूर्ण घटनेत एकूण 7 जण जखमी झाले असून 1 जण ठार झाला आहे। आज 2:30 वाजता टोटल 5 जण आले होते। त्याच्यातले 3 जण पोलीस कर्मचारी होते आणि 2 बायसिकल राईडवाले होते। त्याच्यातला 1 ब्रॉड डेड होता आणि 3 पोलीस कर्मचारी जखमी होते। त्यांच्यावर प्रायमरी ट्रीटमेंट करण्यात आली आणि मग रेफर करण्यात आले आणि ते 2 जणांमधलं एक तर ब्रॉड डेड होता आणि दुसऱ्यांवर प्रायमरी ट्रीटमेंट करण्यात आली, नंतर रेफर करण्यात आले। तर या कंटेनरला नांदुरा तालुक्यात पकडण्यात आले असून नांदुरा पोलिसांनी चालकासह कंटेनर ताब्यात घेतले आहेत। या कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये तब्बल 61 पेक्षा जास्त गायी आढळून आल्या आहेत। तर या गायींना बाहेर काढण्यात आले असून यातील 26 गायी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत। तर काही जखमी झाल्या असून जखमींवर उपचार सुरू आहे। मात्र देशात बीप बंदी असताना अशा प्रकारे कोंबून गायी वाहून नेल्या जात असल्याने ह्या गायींना कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पुढील कारवाई सुरू आहे। नांदुऱ्यावरून पुरुषोत्तम भातुरकरचा हा रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील भिलापूर येथील रहिवासी असलेला 25 वर्षीय युवक शुभम बाळू बोरकर हा तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुद्रुक येथे आपले मामा अनिरुद्ध मंडळेकडे आला होता। काही कारणास्तव तो दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शेंदोळा खुर्द येथे आला होता। शेंदोळा येथील भारतीय स्टेट बँक परिसरात आपली दुचाकी क्रमांक MS 27 AX 2513 ही गाडी उभी करून गाडीतील पेट्रोल 1 बॉटलमध्ये काढून बँकपासून काही अंतरावर असलेल्या उड्डाण पुलाजवळ अंगावर पेट्रोल ओतून त्याने आत्महत्या केली। दरम्यान या युवकाचा अक्षरशः कोळसा झाला असून घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला। सदर युवक गावातील एका युवतीवर एकतर्फी प्रेम करत असल्याची माहिती तिवसा पोलिसांनी दिली। तिवसा पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन मर्ग दाखल केला आहे। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। पोलिसांनी मृतक शुभमचे मामा अनिरुद्ध यांचे बयान नोंदवले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे करीत आहेत। तिवसावरून स्वप्नील उमप यांचा हा रिपोर्ट। सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे जोमाने आगमन झाले आहे। शहरात सुद्धा गेल्या 3-4 दिवसापासून धो पाऊस कोसळत आहे। तरी सुद्धा शाळकरी मुलांना शाळेत वेळेवर पोहोचण्याची तंबी शाळा प्रशासनाद्वारा देण्यात आली आहे। मात्र अमरावती शहरात रस्त्यांच्या समस्येकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करताना
दिसून येत आहे। स्थानीय बुतेश्वर चौकापासून अंबादेवी स्थित पुलापर्यंत तर अक्षरशः लोकांना कसरत करून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। या मार्गावर 13 जुलैच्या सकाळी 10च्या दरम्यान एका विद्यार्थिनीच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने परिसरात एकच खळबळ माजली। नवाथे नगर निवासी गजेंद्र नेवारी यांची आदिती नावाची मुलगी रामकृष्ण विद्यालयामध्ये 5व्या वर्गात शिकत आहे। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आदिती सायकलने शाळेत निघाली। भूतेश्वर चौकाच्या समोर निघतात खराब रस्त्यामुळे ती ट्रॅक्टर खाली आली, त्यातच तिची सायकल चकनाचूर झाली। मात्र आदिती ट्रॉलीच्या मध्ये आल्याने तिचे प्राण वाचले। तिला एक नागरिक गणेश कॉलनी निवासी राहुल मिश्रा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले। तेथे आदितीच्यावर उपचार सुरू आहे। आज मी टीव्ही रिपेअरिंग करण्यासाठी गोरक्षण रोडवर दुकानात गेलो असता तिथे मी टीव्ही दुकानात ठेवल्याबरोबर एक ट्रॅक्टर आला आणि त्याने याला धडक मारली आणि लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ट्रॅक्टरवाल्यांनी मागे वळून बघितलं तेव्हा ही मुलगी अक्षरशः ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या खाली दबलेली होती। त्या ट्रॅक्टरवाल्याला आम्ही समोर घेण्यासाठी लावलं। त्याच्यानंतर या मुलीला आम्ही घेतलं, त्याच्याजवळून हिच्या आईचा नंबर घेतला आणि पूर्ण आता हिचे आई वडील वगैरे कुठे? हिचे आई वडील आता दवाखान्यात आलेले आहेत। मुलगी खूप नशीबवान आहे, भाग्यवान आहे। ट्रॅक्टरची ट्रॉलीचा मागचा चाक मुलीच्या अंगावर किमान 5 ते 7 मिनिटं उभा होता आणि मुलगी सायकलमध्ये अशी पूर्ण वाकडी होऊन फसलेली होती। तरी प्रशासनाने याची पूर्ण दखल घ्यावी। घटनेची माहिती आदितीच्या पालकांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली व त्यांनी विदर्भ न्यूजला सांगितले की यावेळेस 11-12च्या वेळेस ट्रॅफिक तर नसायला पाहिजे, जळवाहनाची बंदी असताना ट्रॅक्टर कसा आला, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा काम करत नाही याचा अर्थ। एवढा मोठा ट्रॅक्टर कसा घुसून राहिला बा अंदर। शाळेच्या टाइमात 3, 4, 5, 6 शाळा या रोडवर, तर एक पोलीसवाला नसते आणि पोलीस नसते त्या। आमचे मुलं बाळा लहान मुलं असतात, त्यांना थोडी एवढी माहिती असते। हे तर पोलीस प्रशासनाचं आणि नगरसेवकांचं काम इकडलं, त्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे। या घटनेतील ट्रॅक्टर राजापेठ पोलिसांनी जप्त केला असून पुढील कार्यवाही राजापेठ पोलीस करीत आहेत। या रस्त्यांकडे स्थानिक नगरसेवक तथा मनपा प्रशासन अनभिज्ञ असल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची संभावना दर्शवण्यात येत आहे। शाळा सुरू होताना तथा शाळा सुटताना वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असावेत अशी मागणी आता नागरिक करीत आहेत। गोरक्षणचा जो हा रस्ता आहे तिथे HUPMची शाळा आहे, वीर वामनराव जोशी शाळा आहे, अस्मिता शाळा आहे, लागण तेवढ्या शाळा असल्यामुळे आणि त्या रस्त्यावरही खूप खड्डे असल्यामुळे वाहन चालक गड्डे बचावण्याच्या चक्करमध्ये आजूबाजूनी गाडी घेतात आणि त्यामुळे असे अपघात घडतात। हा जो अपघात घडला, या अपघातात ही मुलगी खूप भाग्यवान होती म्हणून हिचा जीव वाचला। अन्यथा ट्रॉली तिच्या जी पाठीवर होती तेच अगर हिच्या डोक्यावर पडला असता चाक तर ही मुलगी आज आपल्याला दिसली नसती। शहरातील मार्डी रोड स्थित सेंट जॉर्जेस इंग्लिश शाळेवर प्रशासकीय कारवाई करून शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रबंधनावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीद्वारा जिल्हाधीशांना निवेदन देऊन करण्यात आली। या शाळेमधून 6 विद्यार्थ्यांना जबरदस्तीने शाळा प्रशासनाने शाळा सोडल्याचा दाखला देऊन शाळेतून बरखास्त केले। या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे। या आंदोलनादरम्यान संघर्ष समितीचे अनिल गोंडाने, मधुकर अभ्यंकर, समाधान वानखडे, कैलास मोरेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। मागील 3 महिन्यापासून शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे। त्या अनुषंगाने वाहतूक पोलीस सुद्धा सतर्क झाले आहेत। अतिशय वर्दळ असणारा बडनेरा मार्गावर वाहतूक पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावून विना गणवेशधारी ऑटो चालकांना चांगलेच धारेवर धरले व त्यांच्याकडून दंड वसुली केली। याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अश्विन महाजन यांनी सांगितले की सध्या शहरामध्ये जे ऑटो चालक बेशिस्तपणे युनिफॉर्म घालत नाहीत त्यांना आम्ही चालन करत आहे। त्या येणं आता समर्थ हायस्कूल जवळ ऑटोवर चालन करणं चालू आहे। ओव्हरसीटच्या पण करणार, पण विशेषतः युनिफॉर्मच्या करत आहे। त्याच्यामध्ये ओव्हरसीट आले तर ओव्हरसीटच्या देखील करण्यात येतील। शहरालगत असलेल्या बडनेरा शहरात
सध्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। अमरावती बडनेरा हा मुख्य मार्ग तर पावसामुळे खूपच खराब झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। याची दखल घेऊन माजी नगरसेवक जावेद मेमन यांनी 11 जुलै रोजी खड्ड्यात झोपून आंदोलन केले। दोस्तों, ये ट्रायल है, ट्रेलर जिसको बोलते हैं। ये रोड के हाल ये है और इसका जवाब ये मेरा पहला ट्रेलर दे रहा हूँ। और इसके बाद अब पिक्चर बनेगी तो यहाँ मैं अकेला लेटा हूँ, यहाँ पे हजारों लोग लेटेंगे, ये याद रख लेना। ये रोड जल्द से जल्द अगर प्रशासन ने नहीं बनाया, 2-4 क्या करना है वो तुम करो, मेरे को ये रोड चाहिए, अब बहुत हो गया। या प्रसंगी नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंजाळ, इम्रानसह शेकडो नागरिक उपस्थित होते। जावेद मेमन यांच्या आंदोलनामुळे झोपलेले प्रशासन जागे झाले व त्वरित 12 जुलै रोजी अमरावती बडनेरा रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू केले। याबाबत जावेद मेमन यांनी प्रशासनाचे आभार मानले। 2 दिवसा अगोदर मी आंदोलन केलं होतं, लोटांगण आंदोलन। त्याचा मला परिणाम भेटत आहे। मला असं दिसत आहे की या रोडचं काम कालपासून चालू झालेलं आहे। ज्यांनी केला त्याचा मी आभार मानतो। मला नाही माहीत कोणी केला, पण ह्या रोडचं काम चालू झालं। आज कमीत कमी जे मोठे मोठे गड्डे होते ते बुजून राहिले, ते त्यांचा प्रयत्न चालू आहे। माझी एवढीच प्रशासनाला आणि सगळ्या लोकांना, आमदार खासदारांना, लोकांना विनंती आहे की लवकरात लवकर हे जे सँक्शन झालेला रोड आहे म्हणजे काँक्रिटीकरण, ते लवकर आता सुरू करण्यात यावा आणि अमरावती बडनेराच्या लोकांना त्रास होऊ नये असे प्रयत्न करावे। या महामार्गावर रात्रंदिवस हजारो वाहने ये जा करतात। या रस्त्यावर वारंवार अपघात होतात, म्हणून प्रशासनाने या गंभीर समस्येवर लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा ही मागणी पण जावेद मेमन यांनी केली। हा पॅटर्न कोणी अगोदर केला नाही पाहिजे, आल्यावर केला नाही पाहिजे, याच्यासाठी काळजी घ्यावी। आणि स्पेशल एक म्हणणं असं होतं की जे मोहिनी हॉटेलच्या जवळ पुलाजवळ जे पार्ट आहे ते राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यात यावे ही विनंती। अकोला जिल्ह्यातील अकोटच्या प्रभाग 2 मध्ये उर्दू शाळेपासून अंजनगाव जाणारा मार्ग पूर्णतः जलमय झालेला दिसून येत आहे। या रस्त्यावरून वाहनधारकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात अकोटच्या महाराष्ट्र मुस्लिम युवा प्रतिष्ठानने नगर परिषद मुख्य अधिकारी तथा नगराध्यक्षाला निवेदन देऊन रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे। अकोट नगर पालिका की लापरवाही की वजह से इस रोड का अभी तक की कोई मरम्मत नहीं हुई और यहाँ पर उर्दू हाई स्कूल से लेकर इकरा स्कूल तक की पूरी रोड ऐसा खराब हो चुका है कि आने जाने वालों को तकलीफें हो रही है। बच्चे गिर रहे हैं, औरतें गिर रही है और सड़कें गड्ढे इतने हो चुके क्या गाड़ियाँ पे जाने वाले हर व्यक्ति को तकलीफ हो रही है और शासन प्रशासन इसकी कोई सुनाई नहीं दे रहा। इससे पहले भी कई कंप्लेन हुई है, लेकिन आज तक के इसका कोई उपाय नहीं आया है, कोई रिजल्ट लगा नहीं। या प्रभागातील सडक 30 फुटाची आहे, परंतु या सडकेवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून वाहन तर काय विद्यार्थ्यांना सुद्धा चालणे अवघड झाले आहे। तसेच या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने मच्छर तथा दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। या मार्गावर 4 ते 5 शाळा, मस्जिद व दवाखाने आहेत, तरी सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत संताप दिसून येत आहे। हमारे अकोट शहर के नगर पालिका को कई कंप्लेनें दी गई है। इफ्तिकार प्लाट इस रोड पे अंजनगांव रोड से अपने इकरा स्कूल तक इतने गड्ढे पड़ गए हैं कि स्कूल के बच्चों को चलना नहीं आ रहा है और लेडीज़ों को चलना नहीं आ रहा है। मोटरसाइकिल बराबर चल नहीं रही, मोटरसाइकिल गिर रही है और रिक्शों के कटलों के कई रिंगें टूट रही है। नगर पालिका को किसी बात का अफसोस नहीं हो रहा है, कोई दिमाग पर काम नहीं ले रहा है, कोई हमारे बात को सुन नहीं रहा है। इसकी क्या वजह है? कई कंप्लेनें किए हैं, क्यों नगर पालिका हमारा इस रोड का काम नहीं कर रही है, इसकी वजह क्या है? झाला विषय उर्दू हायस्कूल तर इकरा हायस्कूलपर्यंत जे कोड मॅटर झालं ते कोड मॅटर विषय वेगळा आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे। परंतु आज नगरपालिकेने त्या समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला। तशी एस्टिमेट म्हणून 14 वित्त आयोगातून आम्ही नव्यानं रस्ता प्रस्तावित करून त्या भागातील जनतेच्या सर्व समस्या
चा निपटारा करण्यासाठी आमचे सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. अकोटवरून आमचे प्रतिनिधी जावेद शाह यांचा हा रिपोर्ट. बातमीपत्रामध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में. डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री. आराधना. संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बघूया पुढील घडामोडी. नगरपालिका खामगाव द्वारा अतिक्रमण हटाओ मोहीमचा शुभारंभ 11 जुलै रोजी करण्यात आला. नगरपालिका अतिक्रमण विभाग द्वारा शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी अतिक्रमणधारकांनी या मोहिमेला विरोध केला व एकच गोंधळ घातला. परंतु घटनास्थळावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी अतिक्रमणधारकांना पोलीस स्टेशनमध्ये आणून पुन्हा अतिक्रमण न करण्याची समज दिली. या कारवाईमुळे खामगावच्या इतरही अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. खामगाववरून फारुख सरांचा हा रिपोर्ट. दर्यापूर शहरातील मुख्य ठिकाण असलेले हरी टॉकीज आठवडी बाजार येथे गुरुवार रोजी सायंकाळी 1च्या दरम्यान काही अज्ञात आरोपींनी एका चौकातील 2 वाईन शॉप दुकाने फोडून लाखो रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली. गुरुवार रोजी दर्यापूर येथे साप्ताहिक बाजार भरतो. या बाजारामध्ये तालुक्यातील हजारो नागरिक बाजाराकरिता येतात व हे दोन्ही वाईन शॉप बाजाराच्या मध्यभागी असल्याने यांचा चांगलाच व्यवसाय होतो असे आरोपींच्या लक्षात येताच त्यांनी गुरुवार रोजी रात्री सर्व वातावरण शांत झाल्यानंतर आरोपींनी आशीर्वाद वाईन शॉपमधून 1,75,000 रुपये रोख रक्कम लंपास केली व बाजूला असलेले दर्यापूर वाईन शॉप येथून 55,000 रुपये असे एकूण 2,30,000 रुपये रोख रक्कम लंपास केली. या सदर घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व CCTV मध्ये कैद असलेल्या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस चोरीचे प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आता पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे झाले आहे. दर्यापूरवरून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा रिपोर्ट.
भातकुली येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी अमरावतीला येणे जाणे करतात। ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना बसचे पूर्ण तिकीट काढून किंवा ऑटोने येणे जाणे करणे परवडत नाही। भातकुली येथील एसटी महामंडळाचे पासेस वितरण केंद्र मागील वर्षी 2017ला सुरू होते, पण यावर्षी भातकुली येथील पास वितरण केंद्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। तरी भातकुली येथील एसटी महामंडळाचे पासेस वितरण केंद्र तत्काळ सुरू करावे, तसेच अमरावती बस स्थानकावरून दुपारी 12 ते 3च्या दरम्यान बसेस सुरू करावे या मागणीच्या संदर्भात बस प्रमुखांना निवेदन देण्यात आले। विभागीय नियंत्रक श्री गबने सकारात्मक चर्चा करत भातकुली येथील पासेस वितरण केंद्र येत्या 7 दिवसात सुरू करण्याचे आश्वासन या दरम्यान देण्यात आले। त्याप्रमाणे मनपाचा प्रस्ताव आमच्याकडे आला असून अमरावती भातकुली सिटी बस सुरू करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। निवेदन देताना बडनेरा विधानसभा प्रमुख मिलिंद बांबल, जिल्हा सचिव श्रीकांत राठी, तालुका अध्यक्ष सोपान गुडदे, महासचिव विनोद सवई, शिवानंद पाटील, उज्ज्वल अंबाडे, सतीश आठवले, विनोद बाबुळकर, मोहम्मद सादिक, दिनेश खेडकर, विकास देशमुख, संकेत भुगुल, गजानन तेलंगे, सचिन ओलिवकर, पंकज यादगिरे, सागर लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शालेय सत्र सुरू होऊन 1 महिना होत असला तरी मेळघाटातील 16 जिल्हा परिषद शाळांवर एकही शिक्षक नाही। या संदर्भात गुरुवारी माजी आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली। मेळघाट ज्या शाळांवर शिक्षक नाहीत तेथे तातडीने शिक्षक देण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली। धारणी तालुक्यातील पाडीदमन, खामदा, धोकडा, किन्नीखेडा, कुंड, पळसकुंडी यासह चिखलदरा तालुका मिळून 16 शाळांवर शिक्षकांची वानवा आहे। या शाळांवर एकही शिक्षक न दिल्याने या ठिकाणी 1ली ते 7वी वर्ग असलेल्या शाळेत नजीकच्या शाळेतील शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था केली आहे। तरी तात्पुरत्या शिक्षकांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। ही गंभीर बाब लक्षात घेता या ठिकाणी त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी, तसेच धारणी तालुक्यातील बैरागड, टिटंबा, रंगुबेली, चटवागोड, हरिसाल, कळमखोर आदी आरोग्य व उपकेंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच उपकेंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी ही मागणी करण्यात आली। धारणी तालुक्यामध्ये आणि चिखलदरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सर्व बंद आहेत, कारण की तिथं एकही शिक्षक नाही आहेत। जवळपास तरी 16-17 गाव आहेत। शाळेमध्ये मी जिल्हा परिषदच्या व्हिजिट लावल्या होत्या पहिल्या दिवशी। पुष्कळ शाळा मला तिथं बंद आढळल्या आणि तसेच डॉक्टरही तिथं गेलेले नाही आहेत। पुष्कळ ठिकाणी जे मला फोन येत राहतात PSCमधून की इथं म्हणजे डॉक्टराची भरती करण्यात यावी, कारण की मेळघाटमध्ये अजून म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे। आजारीची समस्या जास्त वाढलेली आहे, कारण तिथं डॉक्टर आवश्यक आहे। एवढी काळजी घेण्यापूर्वक आहे ही। आणि शाळेची सुद्धा मुलांचंही किती म्हणजे जवळपास 1 महिना झाला शिक्षकही तिथे पोहोचले नाही। जर नाही झालं तर मी आमरण उपोषणासाठी बसणार आहे। मेळघाटातील या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी यावेळी निवेदन देऊन केली गेली। हमारे चिखलदरा तालुका में और धारनी तालुका में करीबन 16 स्कूलों में आज भी शिक्षक नहीं है, और उसके लिए हमने कल माननीय आयुक्त साहब, शिव मैडम और कलेक्टर साहब को भी हमने निवेदन दिया और थोड़ी भी उनको विनती किया कि हमारे यहाँ पे आदिवासी बच्चों का नुकसान हो रहा है, वो नुकसान नहीं होना चाहिए, इसलिए तुरंत हमारे दोनों तालुकों में शिक्षकों का उपलब्धि हमको करके दे, अन्यथा आप हमको शिक्षक उपलब्ध करके नहीं देंगे तो हम महेंद्र जी गैलवार, मैं खुद और श्रीपाल भाई, हम तीनों आमरण उपोषण के लिए 24 तारीख से बैठने वाले हैं। यावेळी माजी आमदार केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने, सदस्य महेंद्रसिंग गैलवार, दयाराम काळे, राहुल येवले, माजी सदस्य श्रीपाल पाल आदी उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणी टंचाई पूर्णतः निकाली निघाली। पावसाळ्यात सुरुवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने
पाणी टंचाई पूर्णतः निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे। खरीपासाठी पोषक वातावरण असल्याने किमान यंदा तरी भरघोस उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे। गतवर्षी निसर्गाच्या कोपामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून विशेष उत्पन्न घेता आले नाही। सोबतच 2017च्या रब्बी हंगामात उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडथळ्यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले। यंदा मात्र सुरुवातीपासूनच पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असून पाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे। त्यामुळे भरघोस पीक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे। कारंजावरून नरेंद्र बोरकरचा हा रिपोर्ट। सध्या पावसाळ्याचे दिवस आल्याने सपाट व खोलगट भागात टाकण्यात येणारा मुरुम दर्यापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरात देत चक्क 9,500 घेण्याचा निर्णय घेतला आहे। बाजारात अवघ्या 5 ते 6 हजार रुपयात ट्रकभर मिळणारा मुरुम एवढ्या मोठ्या रकमेने घेण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांनी तोंडात बोटे घातली आहेत, असा आरोप पालिकेचे भाजपा नगरसेवक सतीश कोल्हे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे। या आरोपाला प्रतिउत्तर देत नगर परिषद स्थायी समितीच्या वतीने बुधवार रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। यात आम्ही नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यात खोलगट भागात पाणी साचते, यांचा नागरिकांना व रहदारीला मोठा त्रास होतो, याकरता मुरुम टाकून तेथील पाणी काढण्यात येते। प्रतिवर्षी हा उपक्रम पालिका करीत असते। यंदाच्या पावसाळ्यात पालिका क्षेत्रामध्ये मुरुम टाकण्यासाठीचे कंत्राट देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असून बाजारभावापेक्षा 1.5 पटीने जादा भाव दिला जात आहे। यामुळे पालिकेतील निधीचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा आरोप नगरसेवक ॲडव्होकेट संतोष कोल्हे यांनी केला होता। तर मग पालिकेच्या व जनतेच्या हितासाठी नगरसेवक ॲडव्होकेट संतोष कोल्हे जर 5,000 रुपयात मुरुम उपलब्ध करून देत असतील तर आम्ही त्यांना मंजुरात देऊ व त्यांनी मुरुम उपलब्ध करून द्यावा तर त्यांनी मुरुम उपलब्ध करून द्यावा। असे न झाल्यास त्यांनी जनतेची माफी मागावी असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष सागर गावंडे, निशिकांत पाखरे, सागर गावंडे, अमोल गहरवाल, महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा शिवने, आरोग्य सभापती ताज खातून अजीज खा, अनिल बागडे, विक्रमसिंग परिहार, रुपेश मलिये, दिलीप चव्हाण व आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। दर्यापूरवरून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा रिपोर्ट। चांदूर बाजार परिसरात सध्याच्या काळात दाना गोटा, जुना कपडा लत्ता, 2 घास पदरी पडून घेण्यासाठी नंदी बैलाची स्वारी ढोलक्यावर गुबुगुबूचा नाद करत घरोघरी हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे। चांदूर बाजार तालुक्यातील काजळी या गावामध्ये ही नंदी बैलाची स्वारी आली होती। साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळा संपल्यानंतर नंदी बैलवाले शेतकऱ्यांकडून हक्काचे धान्य, जुने कपडे, पैसे, खाण्याचे पदार्थ मागण्यासाठी फिरताना दिसून येतात। पारंपरिक पोशाखात वर्षातून एकदाच दारासमोर येणाऱ्या या नंदी बैलाची महिला वर्गाकडून पूजा केली जाते। गुबुगुबूच्या विशिष्ट आवाजामुळे यांच्या मागे पुढे बाळगोपाळांची नेहमीच गर्दी असते। सुगीच्या काळात शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग दारी येणाऱ्या गोरगरिबांसाठी दान धर्म करण्याची परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक परवड होत नसताना सुद्धा जपत आल्याचे दिसून येते। याशिवाय काही प्रशिक्षित नंदी बैल मालकांच्या इशाऱ्यानुसार हालचाली करत असल्याने या मंडळींना बक्षीस रूपानेही काही मदत मिळते। खांद्यावर पाय ठेव, खांद्यावर, खांद्यावर, हातावर, भाकर खायचा, पोटावर, पोटावर, अरे
परिसरात सूर्योदयानंतर नंदी बैलवाल्या मंडळींचा गुबुगुबा आवाज कुठे ना कुठे घुमत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. चांदूर बाजारावरून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. इथे वेळ झालेली आहे या बातमीपत्रामध्ये थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा फक्त VCN न्यूज.